विदिन 6 मंथ्स माझ्या सासू सासऱ्यांनी आम्हाला अंगाच्या कपड्यांवरती दोघांनाही घराच्या बाहेर काढलं. जेव्हा माझी फर्स्ट सोनोग्राफी झाली त्या सोनोग्राफीमध्ये बाळाच्या हार्टला होल सांगितलं होतं. फोनवरती पण कोणाचा कॉल आलाय, कोणाचा नाही आलाय, मी कोणाशी बोलली आहे, किती वेळ बोलली आहे, मोबाईल चेक करायचे. शारीरिक सुखासाठी देखील ते मला खूप त्रास द्यायला लागले. म्हणजे त्यांना जर मी नकार दिला तर त्यावेळेला ते मला मारायचे किंवा घराच्या बाहेर काढायचे. हे सगळं मला सहन करण्याच्या पलीकडे गेलं होतं, म्हणून मी तो सुसाईड अटेम्प्ट केला. दिवसाला माझे 2-2 करून असे 10-12 सिगरेट्स व्हायच्या त्यावेळेला. घरामध्ये पण लॉकडाऊनमध्ये इतकी भांडणं सगळा प्रकार असा झाला होता की माझा मुलगा त्या भांडणांना वैतागला आणि तो एक दिवशी मला म्हणाला की मम्मी बस झाला, आता आपण वेगळं निघूया, आपण आई बाबांबरोबर नाही राहायचं, आजी आजोबा, आपण वेगळं निघूया कुठेतरी. जेव्हा मी फाईल केलं डिवोर्सचं त्यावेळेला मला पहिल्यांदा कळलं की माझ्या मिस्टरांना कॅन्सर आहे. नमस्कार, माझं नाव सुषमा चौधरी. मी ठाण्याची आहे. आमचं गाव जळगाव, बट बेसिकली सगळं बालपण आणि सगळ्या गोष्टी शिक्षण वगैरे ठाण्यामध्येच राहून कळव्यामध्ये झालेले आहेत. आज मी इथे आली माझी स्टोरी तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी. बालपण जसं सगळ्यांचं नॉर्मल जातं तसंच माझंही अगदी छान बालपण गेलं आईवडिलांकडे. साधारण मी 21 वर्षाची असताना माझं लग्न झालं. माझं लव्ह मॅरेज आहे. 2000 सालामध्ये माझ्या मिस्टरांनी प्रपोज केलं मला. आम्ही समोरासमोर एकाच एरियामध्ये राहणार आहोत. सो 2000 सालामध्ये त्यांनी प्रपोज केलं. 2003मध्ये माझं लग्न झालं. 2003ला मी SYBAच्या सुट्टी जे मे महिन्याची होती त्यावेळेस आमचं लग्न झालं आणि लग्नानंतर माझं 1 वर्ष जे BAचं शिक्षण होतं ते मी कंप्लीट केलं. विदिन 6 मंथ्स माझ्या सासू सासऱ्यांनी आम्हाला अंगाच्या कपड्यांवरती दोघांनाही घराच्या बाहेर काढलं. त्या 6 महिन्यामध्ये सासूरांकडे जो राहण्याचा पिरियड पण होता त्याच्यामध्ये माझं BAचं जे लास्ट इयर होतं तिथे कॉलेजला जायचं. सकाळचं कॉलेज असायचं तर सकाळी 4 वाजता उठून मी घरातली सगळी कामं, लादी, भांडी, कपडे सगळं आवरून मी कॉलेजला जायची. कॉलेजवरनं 1:30-2 वाजता आलं, पुन्हा सगळी घरातली कामं आवरायची आणि नंतर माझे ट्युशन्स असायचे. ट्युशनवरनं पुन्हा 7:30ला येऊन पुन्हा घरातली कामं, असे 6 महिने. त्याच्यामध्ये छोट्या मोठ्या कुरबुरी जशा सगळीकडे असतात सासू सुनांमध्ये तसं व्हायचं. पण मी इतकं मनावरती नव्हतं घेतलं, पण त्यांनी खूपच जास्त त्रास द्यायला सुरुवात केली आणि नोव्हेंबरमध्ये आम्हाला दोघांनाही नवरा बायकोला अंगाच्या कपड्यांवरती घराच्या बाहेर काढलं. त्यावेळेला आम्ही रात्री 10 वाजता बाहेर पडलो आणि माझ्या आईवडिलांकडे गेलो. माझ्या मिस्टरांनी मित्रांना फोन करून विचारलं होतं आम्ही त्याच्याकडे राहायला येऊ का. त्यांचे मित्र आम्हाला सांगत होते की आमच्याकडे राहायला ये, चालेल. पण माझ्या आईवडिलांना कुठेतरी ही गोष्ट मान्य नव्हती की एवढी मोठी मुलगी, तरुण मुलगी कोणा परपुरुषाच्या घरी जाणार आणि राहणार. त्याच्यापेक्षा त्यांनी आम्हाला हे सजेस्ट केलं की तुम्ही इथेच तिची एक्झाम होईपर्यंत, फेब्रुवारीमध्ये ते एक्झाम आहे BAची, ते तिथपर्यंत तुम्ही इथे राहा आणि त्याच्यानंतर तुम्ही रूम रेंटवरती घेऊन राहा. तर आम्ही त्यांचं ते डिसिजन मान्य केलं कुठेतरी की आम्हाला ते बरं वाटलं की ठीक आहे आपण आईवडिलांकडे राहू. माझ्या आईवडिलांचा कळव्यामध्ये 1 BHK फ्लॅट आहे. मला 2 भाऊ, एक मोठा आणि एक लहान. तर माझे 2 भाऊ, आम्ही दोघं आणि माझे आईवडील असे आम्ही 6 जण तेव्हा तिथे राहत होतो. त्यावेळेलाही आमचं सगळं व्यवस्थित होतं. BAची एक्झाम होती माझी आणि त्याच दरम्यान मला कळलं की मी प्रेग्नेंट पण आहे. तर असं झालं मला की एक तर आपला अजून ठिकाणा नाही आहे, आपण स्टेबल नाही आहे किंवा माझं अजून शिक्षण बाकी आहे, एक्झाम बाकी आहे, तर पुढचं काहीच नाही आहे. तर आता हे बाळ ह्यावेळेस आपल्याला नको, तर काहीतरी करायला पाहिजे. बाळ नको आहे तर कुठेतरी मिसकॅरेज किंवा काहीतरी करायला पाहिजे. म्हणून मी डॉक्टरांकडेही खूप गेली, पण डॉक्टरांनी मला तेच सजेस्ट केलं की बाळ आहे, राहिलं आहे तर राहू दे नॅचरल पद्धतीने, त्याच्यासाठी काही करू नकोस म्हणून. मग थोड्या दिवसानंतर मलाही ती गोष्ट लक्षात आली की हे चुकीचं होईल, आपण नाही करायला पाहिजे, आहे ती गोष्ट ॲक्सेप्ट करायला पाहिजे. शिक्षण आणि जो काही नोकरीधंदा आहे तो नंतरसुद्धा होऊ शकतो. मग ते बाळाला ठेवण्याचा मी डिसिजन घेतला आणि प्रेग्नन्सी माझी सुरू झाली. जेव्हा माझी फर्स्ट सोनोग्राफी झाली त्या सोनोग्राफीमध्ये बाळाच्या हार्टला होल सांगितलं होतं आणि ते होल असं सांगितलं डॉक्टरांनी की 9 महिन्यामध्ये ते कदाचित भरलं जाईल, जशी जशी बाळाची वाढ होईल तशी, किंवा नाही भरलं तर बाळाचं नंतर मोठं झाल्यानंतर ऑपरेशन करावं लागेल. एक तर सासू सासऱ्यांनी घराच्या बाहेर काढलं, त्याच्यामध्ये सोनोग्राफीमध्ये हे रिपोर्ट्स आल्यानंतर मी फुल 9 महिने टेन्शनमध्ये होती. डॉक्टरांनी पूर्ण बेड रेस्ट पण सांगितली होती. बेड रेस्ट तर सुरूच होती, पण कुठेतरी टेन्शनमध्ये जगायचं नव्हतं. म्हणून मग मी बाहेर पडायला सुरुवात केली की नाही आपण काहीतरी जॉब केला पाहिजे. मग मी डॉक्टरांच्या सजेशननुसार कळव्यामध्येच एका ट्युशन क्लासेसमध्ये मी शिकवायला सुरुवात केली. तिथे मी 4-4 तासासाठी, सकाळी 4 तास, संध्याकाळी 4 तास असा मी जॉब सुरू केला. तो 8व्या महिन्यापर्यंत मी जॉब करत होती. त्याच्यानंतर माझी डिलिव्हरी झाली. डिलिव्हरीमध्ये पण मला इश्यूज झाले, म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी नाही झाली. नंतर बाळाचे हार्टबीट्स कमी व्हायला लागले, म्हणून डॉक्टरांनी मग फायनल डिसिजन सिझरचं घेतलं. माझा सगळं डिलिव्हरीचा खर्च आणि सगळं जे काही डॉक्टर पाणी ते माझ्या आईवडिलांनीच केलं, कारण मिस्टरांकडे त्यावेळेला तेवढा पैसा नव्हता. इव्हन जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हाही मिस्टरांचा पगार फक्त ₹1,500 होता.
त्या कंडिशनमध्ये जेव्हा बाहेर काढलं तेव्हाही आमच्याकडे काही पैसा नव्हता. मग सगळं माझा डिलिव्हरीचा खर्च माझ्या आईवडिलांनी केला. बाळ 6 महिन्याचं होईपर्यंत सगळं आमचं व्यवस्थित होतं. आम्ही आईवडिलांकडेच होतो माझ्या. जेव्हा बाळ 6 महिन्याचं झालं तेव्हा आम्ही रेंटवरती रूम घ्यायचा सुरुवात केली, की आपण बघायला पाहिजे आता कुठेतरी बाहेर पडलं पाहिजे. आणि मग आम्ही नंतर रेंटवरती रूम घेतला. तो सासू-सासरे जिथे राहतात तिथे जवळपासच आम्ही रूम घेतला. आणि त्याच्यानंतर मी पुन्हा जॉब करायचा. बाळ 6 महिन्याचं असलं तरी पुढचं शिक्षण आहे किंवा पुढचा सगळा खर्च आहे म्हणून जॉब करायचा विचार केला आणि मी जॉबचं शोधण्यामध्ये लागली. त्यावेळेला माझ्या मिस्टरांची नोकरी अशी होती की ते 15 दिवस गुजरात, 15 दिवस राजस्थान फिरतीची नोकरी होती. मग मुलाकडे मी पण जॉबला जाणार, तेही जॉबला जाणार, तर लक्ष कोण देणार? म्हणून असं झालं की मी जर जॉबला गेली तर माझ्या भावाने सांगितलं होतं मोठ्या की मुलाला आमच्याकडे ठेवायचं तर तू जॉबला जा. मग मी जॉबला पण लागली. पण आमच्या नवरा बायकोंमध्ये असं होतं की त्यांचं शिक्षण कुठेतरी कमी, माझं शिक्षण जास्त. मी जेव्हा जॉबला लागली तेव्हा माझा पगार जास्त, त्यांचा पगार कुठेतरी कमी होता. मग त्या गोष्टी त्यांना कुठेतरी हळूहळू खटकायला लागल्या. त्याच्यानंतर मग माझ्या मुलालाही बघायला सासू-सासरे तयार नव्हते, तर मला आईवडिलांकडे ठेवावं लागायचं. आठवडाभर मी त्यांच्याकडे ठेवायची आणि सुट्टीच्या दिवशी फक्त मी घेऊन यायची त्याला. पण नंतर हळूहळू मिस्टरांचा स्वभाव असा झाला, मी बॅक ऑफिसला कामाला जायची तर माझी 1 महिन्याची नाईट शिफ्ट आणि 1 महिन्याची डे शिफ्ट असायची. आणि त्यांची इंडियन कंपनी होती, तर ते टाईम टू टाईम घरी यायचे. पण मला यायला 14 तास 15 तास जॉबमध्ये जायचे. साकीनाक्याला जाणं येणं ट्रॅव्हलिंग करून 15 तास मी घराच्या बाहेर असायची. ते घरात आल्यानंतर त्यांना दुसरं काही हे नाही, मग डोक्यामध्ये त्यांचे विचार फिरायचे आणि हळूहळू त्यांची पॉझिटिव्हनेस जो आहे, प्रोटेक्टिव्ह आपण माणूस समजू शकतो की माणूस प्रोटेक्टिव्ह आपल्याबद्दल, पण ते ओव्हर पॉझिटिव्हनेस होत गेले की मी कोणाशी बोललं नाही पाहिजे, मी कोणाशी हसलं नाही पाहिजे, कोणाकडे बघितलं नाही पाहिजे, मी कुठे बाहेर जायचं असेल तर सतत ते माझ्याबरोबरच असणार. मला त्यांनी मोबाईल गिफ्ट केला होता कारण माझे ऑफिसचे कॉल यायचे, पिकअप ड्रॉप होता म्हणून. तर त्या फोनवरती पण कोणाचा कॉल आलाय, कोणाचा नाही आलाय, मी कोणाशी बोलली आहे, किती वेळ बोलली आहे, मोबाईल चेक करायचे. टेक्स्ट मेसेज, व्हॉट्सअप त्यावेळेला नव्हता, टेक्स्ट मेसेज असायचे, तर टेक्स्ट मेसेजसुद्धा ते चेक करायची कोणाचा आला. आणि त्यातल्या त्यात जर एखादा टीम लिडरचा मला मेसेज आला असेल की उद्या ही शिफ्ट आहे किंवा उद्या हे काम आहे, तर त्याने मेसेजच का केला, तुझं ऑफिसचं काम ऑफिसमध्ये ठेवायला पाहिजे, घरी आणायला नाही पाहिजे, अशा प्रकारे ते मला त्रास द्यायला लागले नंतर. आणि पॉझिटिव्हनेस म्हणजे संशय इतका घ्यायचे की जरा जरी मला उशीर झाला ऑफिसमधून यायला तरी तू कोणाबरोबर होतीस, कुठे होतीस, काय गेली होतीस, हे सगळे प्रश्न विचारायचे. संशयी वृत्तीबरोबर त्यांचं असं झालं होतं की शारीरिक सुखासाठी देखील ते मला खूप त्रास द्यायला लागले. म्हणजे त्यांना हवं म्हणजे हवं असायचं, त्याच्यासाठी ते काही मी आजारी आहे किंवा मला इच्छा नाही हा प्रकार ते काहीच बघायचं नाही. त्यांना शारीरिक सुख पाहिजे म्हणजे पाहिजे, त्याच्यासाठी देखील ते मला खूप छळायचे. जर मी नकार दिला तर त्यावेळेला ते मला मारायचे किंवा घराच्या बाहेर काढायचे, शिव्या घालायचे आणि म्हणायचे की तुझं कुठेतरी अफेअर आहे किंवा तू कोणाबरोबर तरी झोपून आलेली आहे, ह्या भाषेमध्ये मग ते माझ्याशी ते बोलायचे. म्हणजे नंतर त्यांचा स्वभाव इतका वेगळा होत गेला किंवा इतका त्रास दिला त्यांनी की मानसिक, शारीरिक सगळेच. आणि आर्थिक स्थितीने सुद्धा त्यांनी त्रास दिला मला, की आर्थिक जो आपला घराचा कारभार आहे तो सगळा माझ्या पगारातून व्हायचा आणि त्यांचा पगार सगळा सेव्हिंग व्हायचा. सगळा खर्च हा माझा, मुलाचा, त्यांचा, घराचं भाडं हे सगळं माझ्या पगारातून व्हायचं. ते पूर्णपणे त्यांचा पगार सेव्हिंग ठेवायचे. म्हणजे मानसिक, आर्थिकदृष्ट्या सगळीकडनं माझी खूप पिळवणूक होत होती. सो असं त्रासामध्ये मी 7 वर्ष काढली की ते खूप त्रास द्यायला लागले, मारायला लागले. आणि इवन जेव्हा माझे पिरियड्स असायचे, सो त्या पिरियड्समध्येही ते कधी हे नाही करायचे. त्या पिरियड्समध्ये सुद्धा त्यांना शारीरिक सुख पाहिजे म्हणजे पाहिजे असायचं. पहिला दिवस आहे, दुसरा दिवस आहे, हेवी ब्लिडिंग आहे, काय आहे, काही कशाचा विचार नसायचा. त्यांना पाहिजे म्हणजे पाहिजे असायचं. आणि दिलं नाही का मग ते मारणं किंवा शिवीगाळ करणं, घराच्या बाहेर काढणं, ह्या गोष्टी करायचे. आणि संशय तो खूप वाढतच गेला दिवसेंदिवस. मी त्यांना खूप समजवत होते की हे असं नका वागू किंवा आपण एखाद्या डॉक्टरकडे जाऊ, काहीतरी आपण बघूया, काही प्रॉब्लेम आहेत का, आपण कन्सल्ट करूया डॉक्टरांशी आणि काउन्सिलिंग घेऊया. तर त्या गोष्टीलाही ते तयार नव्हते. मग शेवटी असं झालं एक दिवशी की माझे पेशन्स लेवल संपले. 7-8 वर्ष त्या सगळ्या गोष्टी सहन केल्यानंतर माझे पेशन्स लेवल संपले आणि मी डिसिजन घेतलं की आता आपण बाहेर पडायचं. पण बाहेर पडण्याआधी 2दा मी स्वतः ह्या गोष्टीला इतकं कंटाळून आणि हे सगळं करून 2 वेळा मी सुसाईड अटेम्प्ट केलेत. एकदा मी त्यांच्या समोरच केला की फास लावला गळ्याला आणि मी स्टूलवरून उडी मारणार, तेव्हा ते धावून आले आणि त्यांनी मला पकडलं, नाहीतर त्या दिवशी मी गेली असती. म्हणजे हे सगळं मला सहन करण्याच्या पलीकडे गेलं होतं, म्हणून मी तो सुसाईड अटेम्प्ट केला. मग ज्या दिवशी एक दिवशी खूप जास्त झालं, असंच जून 2012मध्ये माझा पिरियडचा दुसरा दिवस होता आणि रात्री त्यांना सेक्स करायची इच्छा झाली आणि त्यांना पाहिजे म्हणजे पाहिजे होतं. मी त्यांना तेव्हाही समजवलं की मला नाही जमणार, नाही होऊ शकत. तर त्यांनी अक्षरशः
रेप करण्यासारखं केलं, रेपच केला. आपल्या समाजामध्ये असं आहे की जेव्हा एखाद्या बाईला परपुरुष हात लावतो तिच्या इच्छेविरुद्ध, तेव्हा तो रेप समजला जातो. जेव्हा तो तिच्या इच्छेविरुद्ध संबंध ठेवतो, पण घरातला नवरा सुद्धा ह्या गोष्टी करतो, तर तो सुद्धा रेपच असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्याबरोबर ह्या 1-2 वर्ष नाही तर 7 वर्ष होत होत्या. आणि त्या दिवशी रात्री त्यांनी तोच प्रकार केला आणि माझी सहन करण्याची शक्ती संपली आणि मी रात्री 2 वाजता अंगाच्या कपड्यावरती तिकडनं निघाली नवऱ्याला सोडून. ते माझ्या पाठी पण चालत आले की मी कुठे जाते, काय करते, किंवा ते मला समजवत होते की तू नको जाऊ. पण समजवण्यामध्ये काही उरलंच नव्हतं, कारण ते त्यांचा स्वभाव ते बदलत नव्हते. मी त्यांना एवढंच म्हटलं की जे तुम्ही माझ्याबरोबर आत्ता आतमध्ये केले तेच घरातनं बाहेर पडल्यानंतर बाहेरचा पुरुष सुद्धा माझ्याबरोबर तेच करणार आहे. मला आता कशाचीच भीती राहिलेली नाहीये की माझ्याबरोबर रेप होतोय किंवा काय होतंय. मला फक्त इकडनं निघायचंय, मला तुमच्याबरोबर राहायचं नाहीये. असं म्हणून मी त्या दिवशी रात्री 2 वाजता अंगाच्या कपड्यावरती बाहेर पडली. माझ्या आईवडिलांकडे गेली. आई माझी तेव्हा जॉबला होती, तिची नाईट शिफ्ट होती हॉस्पिटलमध्ये, ती आयाचं काम करायची. घरी जायचं कसं, वडील एकटेच असतील, त्यांना सांगितलं तर ते टेन्शन घेतील, म्हणून मी आईकडे गेली. आईच्या हॉस्पिटलमध्ये तिला भेटली आणि तिला झाला तो सगळा प्रकार सांगितला. तोपर्यंत माझ्या आईवडिलांना माझ्याबरोबर 7-8 वर्ष जे होत होतं त्याच्यातला एकही शब्द माहिती नव्हता की काय आहे आणि काय नाही, मी कशी जगते. त्यांना फक्त मी असं दाखवायचे की मी व्यवस्थित आहे, मी आनंदामध्ये आहे. पण हा जो त्रास होता तो त्यांना माहिती नव्हता. आणि तेव्हा त्या दिवशी तिला अचानक त्या दिवशी रात्री कळलं की असं असं सगळा प्रकार सुरू आहे. त्यांनी मला समजवण्याचा प्रयत्न केला की ठीक आहे, नवराच आहे, तू जा परत, असं होईल व्यवस्थित. शेवटी आई आहे, तिला मुलीचा संसार मोडणं मान्य नसतं, कुठेतरी ती नवऱ्याबरोबर राहावी ही आईवडिलांची इच्छा असते. तर त्यांनी मला समजवण्याचा प्रयत्न केला, भावांनी समजवण्याचा प्रयत्न केला, पण माझी सहनशक्ती संपलेली होती आणि मला नवऱ्याबरोबर राहायचंच नव्हतं. ते सगळं सहन करायचं नव्हतं, कारण मुलगा पण माझा त्यावेळेला लहान होता, तो हार्डली 6 वर्षाचा होता जेव्हा मी नवऱ्याला सोडून आले, एकटी राहायला आली. बरेच दिवस मध्यंतरी गेले, त्याच्यामध्ये 1 महिना गेला. त्यावेळेस माझ्या हातामध्ये जॉबही नव्हता, कारण नवऱ्याच्या संशयवृत्तीला मी खूप कंटाळली होती. कारण मी जॉबला गेल्यानंतर ते संशय घ्यायचे, घरात असल्यानंतर मी ते व्यवस्थित वागायचे, पण ते पण जर मी शारीरिक सुख दिलं तर, नाही दिलं तर पुन्हा तेच मारहाण आणि त्या सगळ्या गोष्टी होत्या. तर त्या सगळ्या गोष्टीला कंटाळून मी जॉब देखील त्यांच्याकडे असताना रिझाईन केलं होतं की मी जॉबला जाणार नाही, जेणेकरून त्यांची ती परिस्थिती बदलेल, मानसिकता त्यांची बदलेल. पण त्यांच्या नेचरमध्ये काही फरक नव्हता पडला. आणि जेव्हा मी नवऱ्याला सोडलं, माझ्या हातामध्ये तर जॉब नव्हता, मग आता मुलाला घेऊन जर मला राहायचंय तर मग पुढे कसं भागवणार, म्हणून मी जॉबला शोधायचा प्रयत्न केला. जॉब शोधण्यासाठी तर त्यावेळेस माझ्या अकाउंटला पैसेही नव्हते, फक्त 1000 रुपये होते. आणि माझ्या मोठ्या भावाने ते मला पैसे दिले, कारण मी अंगाच्या कपड्यावरती एक ड्रेस घालून मी बाहेर निघाली. 1000 रुपये मी काय काय करणार. त्यांनी 2000 रुपये दिले. तेव्हा मी 2 कपडे विकत घेतले आणि माझी नवऱ्याच्या घरी जाऊन मी फाईल फक्त घेऊन आली येताना सर्टिफिकेटची. आणि त्या याच्यावरती मी जॉब शोधला. जॉब शोधल्यानंतर मी माझ्या आईवडिलांना सांगितलं की विदिन 6 मंथ्स मी तुमचं घरही सोडेन, मी मुलाला घेऊन वेगळी राहीन. कारण त्यावेळेस घरची पण असे खूप सपोर्टिव्ह वगैरे नव्हते मला, कारण माझे 2 भाऊ आहेत, मोठा आणि लहान, तर त्यांची लग्न नव्हती झाली. तर आईची मानसिक स्थिती अशी होती की माझ्या मोठ्या मुलाचं लग्न झालेलं नाही आहे, लहानाचं झालेलं नाही आहे, जर मुलगी नवऱ्याला सोडून इथे आली आहे तर माझ्या मुलांना मुलगी कोण देणार, त्या कंडिशनमध्ये ती होती. एक तर मुलीला पण बघायचं, म्हणजे मलाही बघायचं, आणि प्लस त्यांना सून कोण देणार नाही, म्हणून ती त्या कन्फ्युजनमध्ये असायची. त्याच्यामुळे आमचे बरेचसे वाद माझ्या आईबरोबर व्हायचे त्यावेळेला. म्हणजे त्यावेळेला असे इथपर्यंत वाद गेले की आता मला त्यावेळेला असं वाटलं होतं की आता बस झालं, संपून द्यावा आता, ही नाही जगायचं ह्यापुढे. पण परत स्वतःला कंट्रोल केलं की नाही, मुलासाठी जगायचं आहे, मुलासाठी करायचं आहे. मग जॉब लागल्यानंतर मी आईवडिलांचं घर देखील सोडलं. मी रेंटवरती रूम घेतला, मुलगा आणि मी राहायला लागलो. एक संसार मी उभा केला होता माझ्या नवऱ्याबरोबर. जेव्हा सासू-सासऱ्यांनी घराच्या बाहेर काढलं तेव्हा मी पुन्हा भांडी जमवणं, कपडे घेणं, सगळं काही संसार जो असतो तो सुरू केला. दुसरा संसार सुरू केला मी नवऱ्याला सोडून आईवडिलांकडे आले आणि आईवडिलांचं घर सोडलं. त्याच्यानंतर तेव्हा पुन्हा मला 0पासून सुरुवात करायला लागली. पुन्हा भांडी, कपडे सगळं जमा करणं आणि पुन्हा नव्याने संसाराला सुरुवात. तो संसार फक्त मुलाचा आणि माझा. माझी मध्ये बरेच दिवस गेले त्या डिप्रेशनमध्ये. त्या रात्री जो काही प्रकार झाला तो भयंकर होता आणि त्याच्यातून बाहेर पडणं मला मुश्किल होत होतं. सो त्या डिप्रेशनमधून मला बाहेर पडायला 2-2.5 वर्ष गेली. आणि त्या 2-2.5 वर्षामध्ये म्हणजे असं झालं की मी ॲडिक्ट झाली स्मोकिंगची. मला ॲडिक्शन पण लागलं. आणि ते स्मोकिंग असं होतं की एका टायमाला मी 2-2 स्मोक करायची. ही गोष्ट माझ्या घरी अजून माहिती नाही आहे, मी पहिल्यांदाच इथे सांगते, कोणालाच माहिती नाही आहे. सो असं इतकं ॲडिक्शन झालं होतं मला स्मोकिंगचं की एका वेळेला 2 सिगरेट पिल्याशिवाय मला पर्याय नसायचा. 2 पिल्यानंतर हा बाबा ठीक आहे, ओके, की मी नॉर्मल झाले आणि पुन्हा मी कामाला सुरुवात करायची. जेव्हा मी जॉबला जायची तेव्हा मी करायची. दिवसाला माझे 2-2 करून असे 10-12 सिगरेट्स व्हायच्या त्यावेळेला.
पण नंतर कुठेतरी मनामध्ये गिल्ट पण होतं की आपण स्मोक करतोय ठीक आहे, पण मुलासाठी आपल्याला जगायचं आहे, मुलाचं पुढचं भविष्य आहे, तो 6-7 वर्षाचा आहे, त्याचं शिक्षण आहे, सगळं आहे. तू जर स्वतः अशा डिप्रेशनमध्ये राहिली, तू ह्या कंडिशनमध्ये राहिली, तुला काही झालं तर पुढे मुलाचं कोण करणार आहे? म्हणून ते गिल्ट पण एक सतत खात असायचं. पुन्हा हे सगळं टेन्शन आणि पिरियडच्या वेळेस मिस्टरांनी जे काही केलेलं होतं ते प्रत्येक महिन्याला प्रत्येक पिरियडला मला ते आठवायचं आणि त्याच्याने आणखीन त्रास व्हायचा. 2.5 वर्ष मी डिप्रेशनमध्ये काढले आणि एक दिवशी ठरवलं की नाही, बस झालं, डिप्रेशन, स्मोकिंग हे सगळ्या गोष्टी बस झाल्या. नव्याने सुरुवात कर, नव्याने चालवायला लाग, सगळं काही ठीक होईल. जगायचं आहे तर मुलासाठी जगायचं आहे, मुलासाठी करायचं आहे. हा एक डिसिजन त्या रात्री मी घेतला आणि दुसऱ्या दिवसापासून मी स्मोकिंग सोडली. लोक म्हणतात की ॲडिक्शन सुटत नाही माणसाचं, पण माझं एका रात्रीच्या एका डिसिजनमुळे ते ॲडिक्शन सुटलं. त्याच्यानंतर मी सिगरेटला हात नाही लावला. मग पुन्हा माझ्या डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी मी डॉक्टरांना भेटली, काउन्सिलिंग करून घेतलं, त्याच्यानंतर थेरपीज करून घेतल्या माझ्यावरती आणि मी पूर्णपणे डिप्रेशनमधून बाहेर आली. 2015मध्ये मी पूर्णपणे पुन्हा एक नवीन सुषमा, जसा नवीन जन्म होतो माणसाचा तसा माझा पुन्हा नवीन जन्म झाला. आणि त्याच दरम्यान मग नंतर 2015 ते 16मध्ये ज्या डॉक्टरांकडून मी काउन्सिलिंग केली होती तिथेच मी जॉबला लागली. माझा जो जॉब होता DHLचा तो मी सोडला आणि मी त्यांच्याकडे जॉबला लागली, कारण त्यांच्या थेरपीज म्हणजे नॅचरोपॅथीच्या, योगाच्या होत्या, काउन्सिलिंग होतं. मग तिथेच मी जॉबला लागली. त्याच्यामधून मग मी योगा नॅचरोपॅथीचा कोर्स केला त्यांच्याकडे राहून. नंतर मला ब्युटी पार्लरचा कुठेतरी कोर्स करायची इच्छा होती पहिल्यापासून, तो कोर्स देखील मी त्यावेळेला तिथे असताना केला. 2017पर्यंत माझा ब्युटी पार्लरचा आणि योगाचा कोर्स वगैरे कंप्लीट झाला. त्याच्यानंतर असं हे झालं की आता आपण कुठेतरी जॉब करणं थांबवायला पाहिजे, आपण स्वतःसाठी स्वतः जगायला पाहिजे आणि स्वतःचा बिझनेस करायला पाहिजे, ही इच्छा निर्माण झाली. आणि मी 2017मध्ये माझं ब्युटी पार्लर स्वतःचं चालू केलं. रेंटवरती जागा घेऊन, शॉप घेऊन मी ब्युटी पार्लर चालू केलं. सगळं काही व्यवस्थित चालू होतं. माझ्या भावाचं, मोठ्या भावाचं त्या दरम्यान लग्न झालं होतं, लहान भावाचंही झालेलं होतं त्या दरम्यान. 2017मध्ये हे झाल्यानंतर मग मोठा भाऊ वेगळा निघाला आईवडिलांकडून. तेव्हा त्याचं असं म्हणणं पडलं की आता मी त्यांच्या आईवडिलांकडे जाऊन, म्हणजे मी आईवडिलांबरोबर राहायला पाहिजे, कारण रेंट, शॉप पण रेंटवरती आहे, पार्लर, घराचं पण रेंट द्यायचं आहे, सगळ्या गोष्टी हे करण्यापेक्षा, आणि मुलाचं शिक्षण आहे, तर तू इथे येऊन राहा आईवडिलांबरोबर. तर मी नाही म्हणत असताना आईवडिलांच्या जबरदस्तीमुळे, त्यांनी समजवल्यामुळे मी पुन्हा आईवडिलांकडे गेली. पुन्हा असं झालं की बाबा आता तो घरातले जे काही आपण संसार मांडलाय तो ठेवणार कुठे, आईवडिलांकडे जागा नाही तेवढी ठेवायला. सामान सगळं डिस्ट्रीब्यूट करावं लागलं मला, कारण ठेवायला जागा नव्हती. फ्रीज, वॉशिंग मशीन सगळं दुसऱ्यांना दिलं आणि फक्त कपडे आणि भांडी ठेवून मी आईवडिलांकडे आली. आईवडिलांकडे असताना सगळं व्यवस्थित होतं सुरुवातीला, पण जेव्हा आपला फर्स्ट लॉकडाऊन झाला 2020ला, त्याच्यानंतर आमची घरची कंडिशन बिघडली, कारण माझा लहान भावाचा जॉब गेला. माझा मोठा भाऊ पण टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये, त्याच्या ट्रॅव्हल्स कंपनी बंद पडल्या, टूर्सवर जाऊ शकत नव्हता, म्हणजे त्याच्याकडे इन्कम सोर्स नव्हता. माझं पार्लर बंद झालं कारण कस्टमर नाही, दुकानं बंद होती. सगळा फर्स्ट लॉकडाऊन म्हणजे कडक लॉकडाऊन होता, त्याच्यामुळे काही करता येत नव्हतं. मग पोटापाण्यासाठी करायचं काय, काहीतरी करायला तर पाहिजे. मग आता काय करणार, आणि त्यावेळेला फक्त एकच पर्याय होता की भाजीपाला विकणं. तोच एक व्यवसाय होता की ज्याला गव्हर्नमेंटने परमिशन दिली होती. मग आम्ही ठरवलं की ओके ठीक आहे, आपण भाजी आणून विकूया, लोकांना होम डिलिव्हरी द्यायला सुरुवात करूया. मग माझा मुलगा आणि माझा लहान भाऊ हे दोघं रात्री 2 वाजता उठून भाजीपाला आणायला जायचे मार्केटमध्ये, ठाणा मार्केटमध्ये. तिकडनं 6 वाजता आल्यानंतर मी भाजी विकायला बसायची आणि हे होम डिलिव्हरी द्यायला 2 जण जायचे. मोठा भाऊ, लहान भाऊ, माझा मुलगा, 3 जण होम डिलिव्हरी द्यायला जायचे आणि मी खाली रस्त्यावर बसून आम्ही भाजी विकली. या सगळ्या गोष्टी करत असताना सप्टेंबरमध्ये गणपती आले. मग मोदकांची ऑर्डर घेणं, पुरणपोळ्या बनवणं किंवा लाडू बनवणे, हा घरगुती व्यवसाय आम्ही सुरू केला आईने आणि मी. सो अशा हा लॉकडाऊनचा प्रकार गेला. पार्लर तर मला नंतर बंदच करावं लागलं, कारण कस्टमर येईन असं झाले. पण ते जे डिपॉझिट वगैरे येणं होतं ते सगळं माझा पैसा त्या भाड्यामध्येच गेला. मग आता पुन्हा करायचं काय, लॉकडाऊन तो उठलाय पण हवंय तसे कस्टमर येत नाहीयेत, जॉब नाहीये, मग काहीतरी करायला तर पाहिजे, सुरुवात तर केली पाहिजे परत. मग पुन्हा मी जॉबसाठी सर्चिंग सुरू केलं की आता बिझनेस नाही करू शकत, कारण जो काही पैसा जमा केलेला आहे तो आपल्या सर्व्हायव्हरसाठीच गेला लॉकडाऊनमध्ये, या रेंटमध्ये वगैरे. मग आता स्वतःसाठी काहीतरी पुन्हा करायचं तर जॉब करायचा. मग माझ्या ओळखीचे मामा आहेत, त्यांनी मला एका ठिकाणी जॉबला लावलं. तिथे मी अजूनही आता जॉब करते. तिथे जॉबला सुरुवात केल्यानंतर घरामध्ये पण लॉकडाऊनमध्ये इतकी भांडणं सगळा प्रकार असा झाला होता की माझा मुलगा त्या भांडणांना वैतागला आणि तो एक दिवशी मला म्हणाला की मम्मी बस झालं, आता आपण वेगळं निघूया, आपण आई बाबांबरोबर नाही राहायचं, आजी आजोबा, आपण वेगळं निघूया कुठेतरी. ती गोष्ट त्या दिवशी मला खूप लागली आणि म्हटलं की नाही, निघायला तर पाहिजे. मग मी जॉब सर्च केला आणि ऑक्टोबरला मी जॉबला लागली. नोव्हेंबरमध्ये लगेच दुसऱ्या महिन्याची सॅलरी जेव्हा आली, मी लगेच रेंटवरती रूम घेतला. पुन्हा मी तिसऱ्यांदा संसार सुरू केला. पहिला नवऱ्याबरोबर, दुसऱ्यांदा पुन्हा आणि तिसऱ्यांदा पुन्हा मी संसार सुरू केला.
पुन्हा सगळ्या गोष्टी घेण्यापासून माझी सुरुवात झाली. मुलाचे ॲडमिशन, माझा मुलगा त्यावेळेला 10वीला गेला, त्याचं ॲडमिशन करायचं होतं कॉलेजचं, तर सर्टिफिकेट्स नव्हते, कारण कास्ट सर्टिफिकेट वडिलांचं लागतं. तर या दरम्यान मी मिस्टरांशी संपर्क पण साधला की कास्ट सर्टिफिकेट वगैरे पाहिजे, मुलाचं ॲडमिशन करायचं आहे, तर मला सर्टिफिकेट काढून द्या. तर ते त्या गोष्टीसाठी तयार नव्हते. भांडण झालं, सगळं काही झालं, समजून सांगितलं, पण त्यांनी ते दिलं नाही. आणि ह्या दरम्यान 6-7 वर्षामध्ये ते ना मुलाला भेटले, ना मला भेटले, ना त्यांनी मुलासाठी 1 रुपया दिलाय, ना माझ्यासाठी दिलाय. मग आता करायचं काय? सर्टिफिकेट नाही तर ओपनमध्ये ॲडमिशन घेण्याची माझी कुवत नव्हती, तेवढा पैसा मी मुलासाठी लावू शकत नाही. मी जेव्हा वकिलाला भेटली ह्या कारणासाठी, तेव्हा वकिलाने मला पर्याय सजेस्ट केला की तू डिवोर्सची केस कोर्टामध्ये टाक, तेव्हा तुला सगळं भेटेल, अदरवाईज भेटणार नाही. मग मी लॉकडाऊनच्या आधी कोर्टामध्ये केस टाकली. फर्स्ट लॉकडाऊन मार्चमध्ये चालू झालं, तशी फेब्रुवारीला आमची कोर्टामध्ये एक डेट गेली, तिथे ते मी उचलला तयार झाले डिवोर्स द्यायला. पण मी तुला 1ही रुपया देणार नाही ह्या अटीवरती ते मला डिवोर्स द्यायला तयार झाले. मी तुला तुझ्या मुलाला 1ही रुपया खर्च देणार नाही, म्युच्युअलमध्ये फक्त न घेता देता फक्त डिवोर्स घ्यायचा आणि फक्त मुलाचे डॉक्युमेंट्स काढून देईन, एवढ्या ह्याच्यावरती तयार झाले. मी पण ओके म्हटलं. त्यांच्याकडनं 1ही रुपया न घेता आता ह्या सप्टेंबरमध्ये आमचा डिवोर्स झाला. पण जेव्हा मी फाईल केलं डिवोर्सचं, त्यावेळेला मला पहिल्यांदा कळलं की माझ्या मिस्टरांना कॅन्सर आहे. तोपर्यंत माझ्या मिस्टरांनी मला काहीच सांगितलं नव्हतं. त्यांचं म्हणणं असं होतं की ही सोडून गेली तर मला हिला सांगायचं नाही आहे. पण कुठेतरी त्या 6-7 वर्षामध्ये त्यांनी मला 2दा बोलवलं घरी राहायला की पुन्हा राहायला ये. मी विचारही केला की ठीक आहे, ते बोलवत आहेत तर जायला पाहिजे म्हणून आपण. आणि जेव्हा मी 5-6 वर्षाच्या कालांतराने जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटली, त्यांची जी कंडिशन बघितली हेल्थ वाईज, ते बघितल्यानंतर मी स्वतः एवढी डाऊन झाली की माणसाला गरज आहे त्यावेळेला आपण त्याच्या उपयोगात नाही पडत तर काय करायचं. सो मी आईला सांगितलं मी नवऱ्याबरोबर परत राहायला जाते, जे काही झालं ते सोडून देऊया. पण कुठेतरी माझं मन सांगत होतं की नाही सुषमा, पुन्हा एकदा विचार कर, तू जे डिसिजन घेते ना राहायला जाण्याचं ते योग्य नाही आहे. तू कुठेतरी पुन्हा विचार कर, क्रॉस व्हेरीफाय कर आणि मगच जा, त्याच्याशिवाय जाऊ नको. हे कुठून तरी मनातून आवाज येत होता. मी पूर्ण शांत झाली, 2 दिवस विचार केला आणि मी माझ्या मिस्टरांना कॉल करून सांगितलं मी राहायला येते तुमच्याबरोबर, पण माझ्या 2 अटी आहेत. 2 गोष्टी तुम्ही मान्य कराल तर मी येते. मी आता जे काही जॉब करते, जे काही माझं पार्लर आहे ते मी सगळं बंद करेन. माझा सगळा खर्च तुम्ही, मुलाचा सगळा खर्च तुम्ही भागवायचा आणि मग मी तुमच्याकडे येणार. दुसरी गोष्ट, तुम्ही जर घर घेतलं असेल तर ते घर माझ्या नावावरती पण करायचं, दोघांच्या जॉईंटवरती करायचं. कारण एकदा मी तुमच्याकडनं बाहेर निघाले तेव्हा माझे राहायचे वांदे झालेत, कुठे राहू कुठे नाही असं झालंय. दुसऱ्यांदा पुन्हा मी बाहेर निघाली तर मी कदाचित ह्या आयुष्यातूनच मी निघून जाईन, मी उभी नाही राहू शकणार. तर ते घर माझ्या नावावरती पण करा, तर मला कुठेतरी एक शाश्वती राहील, कुठेतरी सिक्युरिटी राहील की हां मी इकडनं बाहेर पडले तरी मला घर आहे राहायला. सो मिस्टरांना मी तसं सांगितलं की घर जे आहे ते माझ्या नावावरती करा, पण ते त्या गोष्टीला तयार नाही झाले. आणि जॉब पण मला कंपल्सरी, ते म्हणाले की माझ्याकडे जर राहायला यायचं तर तुला जॉब करणं कंपल्सरी आहे. त्याच्या मागचं कारण हे होतं की त्यांच्या आजारपणाला त्यांना पैसा हवा होता, प्लस त्यांची देखभाल करायला कोण नव्हतं. मग बायको आली तर देखभाल करेल आणि त्यांना पैसा पुरवेल, म्हणून ते त्या गोष्टीसाठी फक्त ये सांगत होते. जेव्हा ह्या गोष्टी मी व्हेरीफाय केला, माझ्या लक्षात आलं, म्हटलं इथे जाऊन काही फायदा नाही आहे. मग मी ते डिसिजन चेंज केलं, मी त्यांच्याकडे राहायला गेली नाही, डिवोर्सची केस टाकली, तर मला डिवोर्स मिळाला. आणि आता रिसेंटली 3 महिन्यापूर्वी 11 मार्चला माझ्या मिस्टरांचं निधन झालं. मिस्टर आणि मी जरी वेगळे झालेलो असलो तरी मुलगा कुठेतरी त्यांचाच होता. आणि त्यांचे जेव्हा ते वारले, मला फोन आला, माझ्या चुलत दिराने फोन केला भावाला आणि भावाने मला सांगितलं असं असं झालंय. तर भावाने मला विचारलं तुला जायचं आहे का? म्हटलं मला जायचं आहे, मुलाला घेऊन जायचं आहे, कारण शेवटी त्यांचा मुलगा आहे, शेवटचं दर्शन घेणं मुलासाठी खूप महत्त्वाचं आहे. सो आपण मुलाला घेऊन जाऊया. भाऊ मला समजवत होता की तू नको जाऊस, ती लोक ऐकणार नाहीत. म्हटलं नाही, जे काही आहे ते आहे, भांडण झाले तरी चालतील पण आपण जाऊया. मुलाला घेऊन मी आणि आई, माझा भाऊ आम्ही गेलो. मला इतकं वाईट वाटलं त्या दिवशी की मला तर बघायलाच नाही दिलं त्यांनी मिस्टरांचं तोंड, पण माझ्या मुलाला जो आता डिप्लोमा 2nd इयरला आहे त्याला देखील त्याच्या वडिलांचं शेवटचं अंतिम दर्शन घेऊ नाही दिलं. अग्नी वगैरे लावणं हा प्रकार तर बाजूलाच राहिला की त्याच्या हाताने अग्नी देणं, पण त्यांनी त्याचं दर्शनसुद्धा, त्याला शेवटचं तोंडसुद्धा दाखवलं नाही वडिलांचं. इतके घाणेरड्या प्रकारे ती लोकं वागली. त्यांनी शिव्या घातल्या, तिथे भांडण केलं, इथपर्यंत झालं की थोडा वेळ जरी अजून थांबलं सुद्धा ते त्यांनी मारायला सुरुवात केली असते आम्हाला, माझ्या मुलाला आणि मला. आम्ही तिकडनं निघालो आणि त्याचा परिणाम माझ्या मुलाच्या याच्यावरती असं झालं की तो त्या विचारांमध्ये की हे काय सगळं झालं म्हणून. आणि नंतर 2-3 दिवसानंतर त्याने मला सांगितले की मम्मी झालं ते बस झालं, आता वडिलांचं नाव पण आता मला लावायचं नाही आहे. ती लोकं जर अशा थराला जाऊन वागू शकतात तर आता मला माझ्या वडिलांचं नाव यापुढे लावायचं नाही आहे, जे काय आहे ते मला तुझं नाव लावायचं आहे. सो माझा मुलगा आता माझ्या नावाने ओळखला जातो, तो नाव माझं लावतो, विघ्नेश सुषमा चौधरी. सो सांगणं हेच आहे की आयुष्यामध्ये कितीही
बरे वाईट प्रसंग आले तरी फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःच्या मनाचं ऐका. आपलं मन आपल्याशी कधीच खोटं बोलत नाही. तुमचं मन तुम्हाला नेहमी खरं सांगत असतं. जसं मी माझ्या अनुभवामध्ये सांगितलं की कुठेतरी मला क्रॉस व्हेरीफाय करायचं होतं. माझं मन मला सांगत होतं तू नवऱ्याबरोबर परत जाऊ नको, क्रॉस व्हेरीफाय कर. आणि ते मी केल्यानंतर, त्यांच्याशी विचारल्यानंतर, क्रॉस व्हेरीफाय केल्यानंतर मला कळलं की जाणं योग्य नाही आहे. सो माझं म्हणणं हेच आहे की कुठेतरी तुम्ही स्वतःच्या मनाचं ऐका, स्वतःवरती विश्वास ठेवा आणि स्वतःसाठी जगायला शिका. भले नवरा आहे तो तुमच्यावरती जबरदस्ती करतोय तर त्या गोष्टी सहन करू नका, त्याला कुठेतरी अपोज करा. मी एक अशी होती की मी कधी कोणाशी बोलत नव्हती, भांडण नव्हती करत, नवऱ्यालाही कधी बोलत नव्हती. तो जे करतोय ते करू दिला. कुठे ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्याची हिंमत वाढत गेली होती. माझं म्हणणं हेच आहे की जिथे तुम्हाला दिसतंय की चुकीचं आहे तिथे तुम्ही प्रतिकार करायला शिका. आजच्या बायकांना मी ते करू शकली नाही किंवा मला ते कळायला समजायला खूप उशीर झाला. सो थँक्यू, तुम्ही माझं हे सगळं ऐकून घेतलं त्याच्याबद्दल. मुलगी शिकली, प्रगती झाली. नारी सशक्तीकरणाबद्दल ह्या लाईन्स आपल्याला जोश आणि हिमतीने भरतात, नाही का? अशीच कहाणी आहे लक्ष्मीची, जी CS करून मोठ्या कंपनीत काम करण्यासाठी महानगरात आली. पण तिला नोकरी काही मिळाली नाही. पण ती निराश नाही झाली. जोश सोबत तिने आपल्या कम्युनिकेशन स्किल्सवर काम केलं आणि आज ती एका मोठ्या कंपनीत काम करते. लक्ष्मीसारखीच वैशाली, नीला, आरती, उषा आणि प्रणाली यांनी सुद्धा आपल्या अनेक स्किल्सवर काम केलं, जसं बिझनेस डेव्हलपमेंट, बिझनेस बिल्डिंग, फायनान्स, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, इंग्लिश स्किल्स आणि आज स्वतःची एक नवीन छवी बनवली आहे. तर आज सुरू करूया आपली स्पोकन इंग्लिशची जर्नी भारताच्या नंबर 1 स्पोकन इंग्लिश लर्निंग ॲप जोश स्किल्स ॲप सोबत. जोश टॉक्स आता स्पॉटिफाय एक्सक्लुझिव्ह पॉडकास्ट आहे. आमच्या टॉक्सची ऑडिओ आवृत्ती फक्त स्पॉटिफायवर उपलब्ध असेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही जोश टॉक्स पॉडकास्टला फॉलो करू शकता आणि अशा आणखी प्रेरणादायी कथा ऐकू शकता फक्त स्पॉटिफायवर. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.